गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आल्लापल्ली परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाले। सुमारे 1 तास वादळी वाऱ्यासह गारपीट झाले। परिसरातील प्रमुख रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती। तर दक्षिण गडचिरोलीतील काही भागात वीज पुरवठा खंडित झालाय। काही ठिकाणी घरांची छपरे उडून गेली। तर पावसामुळे नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा हा मिळाला, परंतु प्रचंड नुकसान सुद्धा झालं असल्याचे आपण पाहतोय। गडचिरोलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। सुमारे 1 तास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत जोडलेत। आशिष, गडचिरोलीमध्ये सुमारे 1 तास अवकाळी पाऊस, गारांसह त्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली, काय अपडेट आहे? कारण काल गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण गडचिरोली जो भाग आहे तेथील अहेरी आणि आलापल्लीमध्ये सुमारे 1 तास जे आहे ते वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळ पाऊस झालेला आहे। मुख्य म्हणजे या पावसामध्ये प्रचंड नुकसान सुद्धा झालेले आहे। काही छतांचे टप्पर उडालेले आहेत। शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे। आणि हवामान विभागाने सुद्धा काल वादळी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्याच अनुषंगाने काल जे आहे अहेरी आलापल्ली मध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि प्रचंड गारपीट सुद्धा झालेली आहे। काही झाडे सुद्धा उन्मळून पडलेली आहेत, त्यामुळे विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला असल्यामुळे अजूनही विद्युत पुरवठा जो आहे तो सुरळीत झालेला नाही। रस्त्यावर झाडे पडलेली आहेत, त्यामुळे मार्गक्रमण सुद्धा काही ठिकाणी बंद झालेला आहे। एकूणच नागरिकांना याचा एक प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि नागरिकांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे। परंतु उष्णतेमुळे काही प्रमाणात थंडावा सुद्धा जाणवत असल्याचे दिसून येत आहे। करण, नक्कीच आशिष, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।